आमच्या गावातल्या मराठी शाळेत ना आनंद बाजार आणि आपले लहान मुलांची खाऊ गल्ली हा कार्यक्रम होता. तर आजकाल प्रत्येक शाळेमध्ये हा कार्यक्रम राबवला जातो. तर माझी तीनही मुलं या शाळेमध्ये शिकतात. तर त्याच्यामुळे तिन्हीकडे पण मी काही ना काहीतरी वस्तू विकायला दिल्या होत्या. तर हिरोच्या बॉब्या वगैरे म्हणजे जे काही खाऊचे पुडे होते ते विकलेच गेले नव्हते. त्याच्यामुळे मग ती थोडीशी टेन्शनमध्ये आली होती. घरी आल्यानंतर ना बहीण भावाचं प्रेम चांगलंच ओतू चाललं होतं. एकमेकांना घास काय भरवत होते, एकमेकांची पप्पी काय घेत होते. त्यांचं प्रेम बघून मलाच लहानपणीचे दिवस आठवले. संध्याकाळचं 5 वाजताच ना मी भाकरी वगैरे करून घेतल्या का तर माझी तब्येत पण थोडीशी बरी नव्हती. आवाजावरून तुम्हाला कळतच असेल मला खूप जास्त प्रमाणात सर्दी झालेली. माझी दोन्ही नाक जाम आहे. मला बोलतासुद्धा येत नव्हतं. तर त्याच्यामुळे ना लवकर भाकरी करून घेतल्या. आता एवढ्या चांगल्या भाकरी करते तरी आमच्या वस्तीवरच्या बायका नावच ठेवतात. असो, आपण नावं ठेवणाऱ्या बायकांना आपण काही बोलू तर शकत नाही. आता ज्याला नाव ठेवायची सवय असतेच तर ते कशाही काय आलं तरी नावच ठेवत असतात. मी सगळ्यांकडे इग्नोर करते आणि पुढं चालत राहते. तर संध्याकाळी ना मस्त असे झाडांना फुलं वगैरे आली होती. तर ही कशाची झाडं आहे मला काहीच माहीत नाही. तर झाडांची फुलं शूट घेता घेता मध्येच पाऊस आला. तर पावसाचा पण शूट घेतला. आता सध्या हिवाळ्यामध्ये पाऊस पडतोय तर त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं नवलच वाटत होतं. तर हे काही नवलाचा विषय नाही, गेल्या वर्षीसुद्धा असंच होत होतं. तर अंधार पडल्यानंतर ना हिरू आणि मनू दोघे पण क्लासला गेले होते. तर त्या आणायला गेले होते. बाळ मात्र पुढे पुढेच पळत होतं आणि बिबट्याची खूप भीती वाटते. त्याच्यामुळे मी त्याला थोडंसं मागं खेचत होते. तर घरी तिथं क्लासच्या तिथं आहे ना त्यांनी दरवाजा वगैरे वाजवला आणि हिरू मनू आणि दोघी पण त्यांनी दरवाजा उघडला. तर त्या क्लासच्या तिथं मॅडमच्या तिथं आहे ना त्या ही काळी मांजर आहे. तर ती कशाच तरी शिकार करत होती. तर आम्हाला बघून नवलच वाटलं. काळी मांजर आम्ही पहिल्यांदाच बघितली होती. तर हिरू आणि मनू ह्या दोघी पण इथंच क्लास आहे त्यांचा चालू. तर बाळाला बघून त्या पण बाहेर आल्या आणि मग आम्ही घरी निघालो. आता परत फिरून येताना सुद्धा बाळ आणि हिरू दोघं पण माझ्या पुढंच होते. का तर मागं राहिले काही मग बिबट्याची भीती वाटते. तर त्याच्यामुळे थोडंसं माझ्या पुढं होत्या त्या आणि हा बिबट्या मात्र पकडला.